आपल्या न्यूजपेपरचं मीडियाचं असं आहे ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. आता हेच बघा ना, आपल्या भारतीय महिला हॉकी संघाने विमेन्स एशिया चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलंय आणि ते पण कुणाला हरवून. ऑलिम्पिक्समध्ये ज्यांनी सिल्वर मेडल जिंकलं होतं त्या चायनाला नमवून त्यांनी हे विजेतेपद पटकावलंय. त्याबद्दल आपल्या संघाला आणि संपूर्ण भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मात्र त्याचबरोबर जे वृत्तपत्र नेहमी वुमेन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण अशा वेगवेगळ्या गोष्टी करत असतात, त्यांनी या न्यूजला किती प्रतिनिधित्व दिलेलं आहे आपण ते पाहूया. हे आहे दिव्य मराठीचं वृत्तपत्र. आपण याच्यामध्ये बघूया की ही न्यूज कितव्या पेजवर आहे. 1 वर नाही, 2 वर नाही, 5 वर नाही, 8 वर. ओके, 8 स्पोर्ट्स आहे बरं. 8व्या पेज नंबरवर स्पोर्ट्सच्या ठिकाणी अतिशय छोट्या ठिकाणी आपल्या भारतीय महिला संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे. हेच दिव्य मराठीवाले मधुरिमा नावाची स्वतंत्र स्त्रियांसाठीची पुरवणी काढतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी बोलायच्या असतात स्त्रियांच्या सशक्तीकरणाच्या त्या बोलत असतात. लोकमतची सुद्धा सखी नावाची वेगळी पुरवणी आहे. साधारणतः प्रत्येक वृत्तपत्राची स्त्रियांसाठीची वेगवेगळी पुरवणी आहे. माझं म्हणणं आहे, महिलांसाठी तुम्ही स्वतंत्र पुरवणी काढाच, मात्र त्याचबरोबर मेनस्ट्रीम मीडियामध्ये आणि प्रमुख वृत्तपत्रामध्ये त्यांची जागा कधी तुम्ही देणार आहात, जी त्यांची हक्काची आहे? हा प्रमुख प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला याविषयी काय वाटतं? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.